नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 9th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 3 करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीचा हा पार्ट नंबर 3 आहे. याआधी ऑलरेडी मी 2 पार्ट्समध्ये हाफ लेसन कवर केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते सगळे पार्ट्स पाहिले असतील. नसतील पाहिले तर तुम्हाला सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा या ठिकाणी जे आय आयकॉन आहे त्यावर जाऊन देखील तुम्ही आधीचे पार्ट्स पाहू शकता. सो आज आपण पाहणार आहोत रेजिस्टन्स अँड ओहम्स लॉ. फर्स्ट ऑफ ऑल, रेजिस्टन्स म्हणजे काय? आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं की एखादी वायर आहे आणि या वायरमध्ये काय असतात, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजेच काय इलेक्ट्रॉन्स असतात. सो आता इथून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करणार तर तेव्हा हे जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स म्हणजे जे पण इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते एका स्ट्रेट लाईनमधून म्हणजेच एका युनिफॉर्म पोझिशनमध्ये असणार आहेत आणि यांच्यामधून हे फ्री इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे यांच्यामधून करंट जो आहे तर तो कंडक्ट होणार आहे पुढे पुढे. ओके, सो आता हे जेव्हा फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असतात किंवा यांच्यावरती जेव्हा करंट स्ट्राईक होतो तेव्हा हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह करत असतात तर हे मूव्ह करत असताना यामध्ये जे वेगवेगळे ॲटम्स आहेत त्या वायरमध्ये तर त्या ॲटम्सची आणि त्यांची धडक होते. आता या ठिकाणी बरेचसे ॲटम्स असणार आहेत. सो या ॲटम्सची आणि या इलेक्ट्रॉन्सची धडक होते म्हणजेच काय, ते एक दुसऱ्यांना स्ट्राईक होतात आणि स्ट्राईक झाल्यामुळे या ठिकाणी जे आदळापट होते यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात त्यांना एक रोध प्राप्त होतो. म्हणजे आता सपोज की हा इलेक्ट्रॉन मूव्ह होतो आहे आणि मध्येच जर एखादा अडथळा आला किंवा मध्ये जर एखादा ॲटम आला तर त्यामुळे या इलेक्ट्रॉनला मूव्ह होता येईल का? नाही होता येणार. म्हणजे या इलेक्ट्रॉनसाठी काहीतरी अडथळा तयार झाला ना इथे. सो याला आपण म्हणणार आहोत रेजिस्टन्स. ओके, सो या अडथळ्याला आपण म्हणणार आहोत रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स. सो आफ्टर दॅट ओहम्स लॉ आधी आपण बघूया, मग आपल्याला पुन्हा एकदा रेजिस्टिव्हिटी, रेजिस्टन्स हे सगळं पाहायचं आहे. सो ओहम्स लॉमध्ये ओहम हे एका शास्त्रज्ञांचं नाव आहे आणि त्यांनी हा लॉ मांडला म्हणून या लॉला पण ओहम्स लॉ असं म्हणतात. आता आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलं की करंट फ्लो होतो वायरमधून, त्याला आपण आयनी लिहितो म्हणजे आयनी डिनोट करतो आणि जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स असतो तेव्हा आपण तो व्हीनी डिनोट करतो. सो करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? तर आहे आणि हे रिलेशन कोणी मांडलं होतं? ओहम यांनी. सो ते रिलेशन काय आहे ते आपण बघूया. द रिलेशन बिटवीन दी करंट फ्लोईंग थ्रू अ वायर ज्याला की आपण आयनी डिनोट करतो आणि पोटेन्शियल डिफरन्स ज्याला की आपण व्हीने डिनोट करतो कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द लॉ दॅट वॉज गिवन बाय द जर्मन सायंटिस्ट जॉर्ज सीमन ओहम. सो इफ द फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट. आता फिजिकल स्टेट म्हणजे काय? तर फिजिकल स्टेट मीन्स त्या कंडक्टरची लेंथ काय आहे, त्या कंडक्टरच्या क्रॉस सेक्शनचा एरिया काय आहे, त्या कंडक्टरचं टेम्परेचर काय आहे, तो कंडक्टर कोणत्या मटेरियलने बनलेला आहे, या सगळ्याला म्हणतो आपण त्या कंडक्टरचा फिजिकल स्टेट. जर त्या कंडक्टरचं फिजिकल स्टेट म्हणजे लेंथ, एरिया, टेम्परेचर सगळं काही सेम किंवा कॉन्स्टंट राहत असेल तर त्यावेळेस द करंट फ्लोईंग थ्रू त्याच्यामधून जो करंट फ्लो होणार आहे म्हणजे जो पण आय फ्लो होणार आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे पोटेन्शियल डिफरन्सशी. म्हणजेच जेव्हा एखाद्या कंडक्टरची फिजिकल स्टेट कॉन्स्टंट असेल म्हणजे त्याच्यामध्ये सेम टेम्परेचर आहे, सेम टेम्परेचर राहते शेवटपर्यंत, सेम लेंथ राहते शेवटपर्यंत. सो हे जेव्हा सेम असेल किंवा कॉन्स्टंट असेल तेव्हा त्या कंडक्टरमधून जो करंट पास होणार आहे म्हणजेच आय विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स टू एंड्स. म्हणजेच आय विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्ही. ओके, व्ही काय आहे? व्होल्ट आहे, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट आहे. सो तेच या ठिकाणी दिलेलं आहे, आय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्ही. आता या ठिकाणी आपण जेव्हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतं तेव्हा या व्हीला शिफ्ट करण्यासाठी आपण एखादं कॉन्स्टंट घेतो. आता या ठिकाणी कॉन्स्टंट काय आहे? के कॉन्स्टंट आहे. ओके, सो के इज जस्ट फॉर कॉन्स्टंट. पण तोच के जेव्हा आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करणार तेव्हा इथे हा डिवाइड करतोय. ओके, राईट हँड साईडला काय करतोय? के या व्हीला डिवाइड करतोय. जेव्हा मी केला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करेन तेव्हा तो के काय करणार आहे? ऑब्वियसली मल्टिप्लाय करणार आहे इज इक्वल टू व्ही. अशा पद्धतीचं समीकरण तयार होईल. मग आता हे जे 1/k आहे तर 1/k इक्वल असणार आहे रेजिस्टन्सशी. म्हणजे त्या कंडक्टरचं जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स म्हणजे काय पुन्हा एकदा सांगते, जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असतो, करंट कोणामुळे फ्लो होतो? फ्री इलेक्ट्रॉन्समुळे. तर या फ्री इलेक्ट्रॉन्ससाठी काहीतरी रोधकता निर्माण होते, बाधा निर्माण होते, काहीतरी इलेक्ट्रॉन्स त्यांना बेरियर करतात किंवा पुढे जाऊ देत नाहीत. तर हे जे असतं त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स. सो या ठिकाणी 1/k काय आहे? इक्वल टू असणार आहे त्या कंडक्टरच्या रेजिस्टन्सची. मग आता या ठिकाणी 1/kच्या ऐवजी आपण आर लिहू शकतो. सो आय मल्टिप्लाय बाय आर इज इक्वल टू व्ही आलं, म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय आर आलं. आता या ठिकाणी व्ही इज इक्वल टू आय आर हा काय आहे? ओहम्स लॉ.
आता V इज इक्वल टू आय आर हे मी अजून एका मेथडने लिहू शकते, ते म्हणजे आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. याचा पण अर्थ तोच होतो, याचा पण अर्थ तोच होतोय. फक्त मी काय केलं, आरला इकडे शिफ्ट केलं, व्हीला इकडे शिफ्ट केलं. ऑब्व्हियसली व्ही इकडे शिफ्ट केल्यानंतर डिवाइडमध्ये जाणार, त्याच्यामुळे आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. हे काय आहेत, ओहमचे लॉ आहेत. एकच लॉ आहे पण आपण तो कन्वर्ट करू शकतो ॲज वी विश. ओके, सो हा आहे ओहम्स लॉ. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर हा रेजिस्टन्स. आता रेजिस्टन्सचं युनिट काय आहे, जसं की करंटचं युनिट ॲम्पियर आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट व्होल्ट आहे, तसंच रेजिस्टन्सचं पण काहीतरी युनिट असायला पाहिजे. मग ते युनिट काय आहे किंवा ते युनिट कसं ऑब्टेन करायचं, कसं डिराईव्ह करायचं ते आपण बघूया. वी कॅन ऑब्टेन द SI युनिट ऑफ रेजिस्टन्स फ्रॉम द अबोव फॉर्म्युला. पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये आपण मेजर करतो, व्होल्टमध्ये. आपण करंट कशामध्ये मेजर करतो, एम्पियरमध्ये. ओके, सो आता या ठिकाणी आपला फॉर्म्युला काय आहे, वोल्ट अपॉन एम्पियर, म्हणजेच 1 वोल्ट अपॉन 1 एम्पियर वी विल गेट 1 रेजिस्टन्स, आणि रेजिस्टन्सचा SI युनिट आहे ओहम, म्हणजेच 1 ओहम. ओके, सो ओहम काय आहे, रेजिस्टन्सचं SI युनिट. मग जसं की आपण एम्पियर दाखवण्यासाठी ए सिम्बॉल वापरतो, त्याचप्रमाणे ओहम दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचा सिम्बॉल वापरतो, आणि या सिम्बॉलला म्हणतात ओमेगा. काय म्हणतात त्याला, ओमेगा म्हणतात. ओके, सो या सिम्बॉलला म्हणतात ओमेगा. सो ओहम जे आहे ते आपण ओमेगाने दाखवतो, आणि ओहम काय आहे, रेजिस्टन्सचं SI युनिट. ओके, सो या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हे फक्त याच वर्षीसाठी नाही, तर तुम्हाला 10thला 11thला यापुढे सगळ्या स्टँडर्ड्सला उपयोगी पडणार आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूया रेजिस्टन्सची डेफिनेशन. जशी करंटची डेफिनेशन आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिली, एम्पियरची पाहिली, त्याचप्रमाणे रेजिस्टन्सची डेफिनेशन आहे ती आता आपण बघूया. सो रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम, एका ओहमसाठी असणारा रेजिस्टन्स. इफ 1 एम्पियर करंट, म्हणजे एका कंडक्टरमधून जेव्हा 1 एम्पियर करंट फ्लो होतं आणि त्या ठिकाणी 1 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला जातो, तेव्हा जे रेजिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो 1 ओहम रेजिस्टन्स. ओके, पुन्हा एकदा, एखाद्या कंडक्टरमधून जेव्हा 1 एम्पियर करंट फ्लो होतो आणि ॲट दॅट टाईम जेव्हा 1 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला जातो, तेव्हा जो रेजिस्टन्स असणार आहे त्याला आपण म्हणतो 1 ओहम रेजिस्टन्स. ओके, सो आय होप की तुम्हाला डेफिनेशन कळाली असेल. आता रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, ते सगळं आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. पण त्याआधी आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांचा आपण एकदा परिचय करून घेऊया. की जर्मन फिजिसिस्ट, म्हणजे जर्मन जे फिजिक्सचे सायंटिस्ट आहेत, तर ते ज्यांना आपण भौतिकशास्त्रज्ञ म्हणतो मराठीमध्ये, जॉर्ज सिमन ओहम एस्टॅब्लिश अ लॉ फॉर मेजरिंग द रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. एखाद्या कंडक्टरचं रेजिस्टन्स काय आहे हे मेजर करण्यासाठी त्यांनी जो लॉ तयार केला, ज्याला की आपण V इज इक्वल टू आय आरने डिनोट करतो, तर तो लॉ कोणी फाइंड आउट केला होता, ओहम यांनी. ओके, सो इन इज ऑनर, आणि त्यांच्या सन्मानासाठी किंवा त्यांच्या सन्मानार्थ जे रेजिस्टन्सचं युनिट आहे SI युनिट, दॅट इज वॉट ओहम, आणि म्हणूनच त्या SI युनिटला ओहम नाव देण्यात आलेलं आहे. त्याचा सिम्बॉल आहे ओमेगा. सो ॲज शोन इन फिगर 3.4 फिगर कुठे आहे, आय थिंक की लास्ट पेजवर आहे. ओके, 3.4 हां, या ठिकाणी 3.4 फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर देअर आर लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन कंडक्टर. ही फिगर मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे, आय थिंक सो की सेकंड पार्टमध्ये. या ठिकाणी खूप सारे, ही काय आहे, वायर आहे, आणि वायरमध्ये खूप सारे काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, सो दे आर कॉन्स्टंटली इन रँडम मोशन. ते कोणत्याही मोशनमध्ये असतात, असं काही नाही की हा इलेक्ट्रॉन असं जाईल, हा कुठे पण फिरू शकतो, तो फ्री आहे, तो कुठेही हवं तिथे जाऊ शकतो. ओके, सो दीज आर फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि नेक्स्ट आहे वेन अ पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड बिटवीन द 2 एंड्स ऑफ कंडक्टर, आणि जेव्हा या दोन्ही कंडक्टरच्या शेवटी पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला जाईल, जेव्हा यामधून करंट पास होणार तर ते हे लोक जे आहेत तर ते मूव्ह होणार, म्हणजे इलेक्ट्रॉन काय होणार आहेत, मूव्ह होणार आहेत फ्रॉम. आता इलेक्ट्रॉन्स कुठून मूव्ह होतात, निगेटिव्हपासून पॉझिटिव्हकडे मूव्ह होतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हपासून कुठे मूव्ह होतात, पॉझिटिव्हकडे, आणि करंट कुठून कुठे मूव्ह होतो, पॉझिटिव्ह करून निगेटिव्हकडे. ओके, सो इलेक्ट्रॉन्स काय होतात, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. ते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह का होतात ते मी ऑलरेडी सांगितले, सो पुन्हा एकदा वेळ नाही वाया घालवत. सो आता या ठिकाणी निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे कोण मूव्ह होतं, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, म्हणजेच लोअर पोटेन्शियलकडून हायर पोटेन्शियलकडे मूव्ह होतात. आणि दिस डायरेक्शनल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स कॉजेस द फ्लो ऑफ करंट. आणि ही जी एक डायरेक्शनल पोझिशन, म्हणजे हे नेहमी हेच ठरलेलंच आहे की हे लोक निगेटिव्ह टू पॉझिटिव्हच जाणार आहेत, आणि याच्यामुळे यामधून करंट फ्लो होतो. आता हे जे मूव्हिंग इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हे जे फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हे जेव्हा इकडून इकडे जातात तेव्हा त्यांना एक रोध प्राप्त होतो. रोध म्हणजे काय, हे जे मधले जे पण ॲटम्स आहेत तर त्यांच्यामुळे यांच्या जाण्याच्या वाट्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ओके, हे सगळे जे मधले ॲटम्स आहेत तर यांच्यामुळे.
आणि हा जो रोध आहे तर हे दे लाय अलॉंग देअर पाथ आणि सच कोलिजन म्हणजे काय, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते या ॲटम्सवरती आदळतात, त्यांची टक्कर होते. कॉजेस हिंड्रन्स म्हणजे काय, अडथळा टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्लो होत होते आणि त्यांना या ॲटम्समुळे अडथळा प्राप्त होतो. अँड अपोज दी करंट, आणि ते काय करतात, करंटला अपोज करू लागतात, म्हणजे या अडथळ्यामुळे ते करंटला अपोज करू लागतात. आणि हा जो अडथळा आहे त्याला आपण म्हणणार आहोत रेजिस्टन्स ऑफ दी कंडक्टर. या अडथळ्यालाच आपण या कंडक्टरचं रेजिस्टन्स असं म्हणणार आहोत. ओके, सो आफ्टर दॅट आता रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय, एखाद्या कंडक्टरचं रेजिस्टन्स म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. बट व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी? सो ॲट अ गिवन टेम्परेचर, म्हणजेच दिलेल्या टेम्परेचरवरती द रेजिस्टन्स आपण आरने लिहिणार आहोत या ठिकाणी. रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर डिपेंड्स ऑन इट्स लेंथ, म्हणजेच एक जे कंडक्टर आपल्याला दिलेलं आहे किंवा एक जी वायर आपल्याला दिलेली आहे तिचं एका गिवन टेम्परेचरवरती यामधून जो करंट फ्लो होणार आहे, ओके, तो करंट आणि याच्यामध्ये असणारी जी रेजिस्टिव्हिटी आहे ती रेजिस्टिव्हिटी कोणावरती डिपेंड असते, लेंथ ऑफ दॅट वायर, त्या वायरची लेंथ काय आहे यावर रेजिस्टिव्हिटी डिपेंड असते. त्याचबरोबर एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द मटेरियल, आणि त्या मटेरियलचा एरिया काय आहे, क्रॉस सेक्शन म्हणजे काय, हे एवढंचं एरिया काय आहे. ओके, म्हणजे जेव्हा आपण एखादी वायर बघतो तर याचा एरिया काय आहे, हा एवढा एरिया आहे. आता एरिया जर छोटा झाला, एरिया मोठा होऊ शकतो, एरिया छोटा होऊ शकतो, मग त्याच्यानुसार ते रेजिस्टिव्हिटी बदलणार. ओके, सो जे रेजिस्टन्स आहे किंवा रेजिस्टिव्हिटी आहे एखाद्या मटेरियलची तर ती त्या मटेरियलचं लेंथ आणि त्या मटेरियलचा क्रॉस सेक्शनचा एरिया यावर डिपेंड असते. सो त्याच्यावरून फॉर्म्युला कसा तयार होतो आहे, इफ द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज आर, आपण असं सपोज करूया की तो जो कंडक्टर आहे त्याचा रेजिस्टन्स काय आहे, आर आहे. ओके, सो रेजिस्टन्स आहे आर आणि रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ, म्हणजेच जर त्या कंडक्टरची लेंथ जास्त असणार, लेंथ म्हणजे काय, अशी लेंथ, म्हणजे ती वायर खूप जास्त लांब आहे. ओके, सो ती वायर जेवढी जास्त लांब असणार तेवढ्या अर्थातच त्या ठिकाणी जास्त अडथळे येणार, म्हणजेच रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय की रेजिस्टन्स वाढतोय तर लेंथ पण वाढते किंवा लेंथ पण वाढतोय तर रेजिस्टन्स पण वाढणार आहे. ओके, आता सपोज की जेवढी ती लांबलचक वायर असेल तेवढं जास्त रेजिस्टन्स त्या इलेक्ट्रॉनला मिळणार आहे, म्हणजेच रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ बट रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी एरिया ऑफ दी क्रॉस सेक्शन. इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, जर एरिया वाढला रेजिस्टन्स कमी होणार, जर एरिया कमी झाला रेजिस्टन्स वाढणार. हे कसं यांच्यामध्ये उलटं आहे. आता क्रॉस सेक्शन म्हणजे काय, हा जो एरिया आहे, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट यांच्यामधला जो काही डिस्टन्स आहे किंवा यांच्यामधला जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो एरिया. सो सपोज की एखादी वायर खूप बारीक आहे, याचा एरिया खूप छोटा आहे, तर अर्थातच या ठिकाणी अडथळे जास्त असणार, कारण एवढ्याशा वायरमधून इलेक्ट्रॉन्स पण मूव्ह होणार आणि ॲटम्स पण मूव्ह होणार, म्हणजे या ठिकाणी अडथळे जास्त असणार. पण जर आपण अपोजिटली पाहिलं, जर या ठिकाणी एरिया मोठा असेल तर इथून इलेक्ट्रॉन्स आरामात पास आउट होऊ शकतात, कारण ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्सला पुष्कळ जागा आहे फिरण्यासाठी. ओके, सो एरिया जर वाढला तर रेजिस्टन्स कमी होतोय, एरिया जर कमी झाला रेजिस्टन्स वाढतोय. सो या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे तर तो कसा आहे, एरियाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये आहे. ओके, सो या ठिकाणी ए म्हणजे काय, इथे ए म्हणजे एम्पियर नाही आहे, इथे ए म्हणजे आहे एरिया ऑफ दी क्रॉस सेक्शन. ओके, या ठिकाणी एचा अर्थ वेगळा आहे. सो आता रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी एरिया ऑफ दी क्रॉस सेक्शन. म्हणून आपण असं लिहिणार आहोत, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ दी क्रॉस सेक्शन. आता या ठिकाणी हा जो पी आहे याला आपण काय म्हणतो, रो. मग आता एक ग्रीक लेटर येते. सो आता या ठिकाणी आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए, हा काय झाला फॉर्म्युला रेजिस्टन्ससाठी. ओके, सो आफ्टर दॅट रो इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. जसं की आपण या ठिकाणी आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलं, या ठिकाणी आपण के वापरला होता कॉन्स्टंट म्हणून, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण रो वापरणार आहोत कॉन्स्टंट म्हणून. ओके, आणि इज कॉल्ड द रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल, आणि याला आपण मटेरियलची रेजिस्टिव्हिटी असं म्हणतो. द युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इन एस आय सिस्टीम किंवा एस आय युनिट्स इज ओहम मीटर, म्हणजेच ओहम आपण ओमेगा आणि मीटर, ओहम मीटरने आपण लिहितो काय, रेजिस्टिव्हिटीचं एस आय युनिट. रेजिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल. एखाद्या मटेरियलची रेजिस्टिव्हिटी ही एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे अँड डिफरंट मटेरियल्स हॅव डिफरंट रेजिस्टिव्हिटी. असं नाही की कॉपरची रेजिस्टिव्हिटी सपोज की एवढी आहे तर डायमंडची पण तेवढीच असायला पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही आहे. रेजिस्टिव्हिटी प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिक असते, ती सेम टू सेम नसणार आहे. ओके, सो कॉपरसाठी रेजिस्टिव्हिटी 1.7 × 10⁻⁸ ओहम मीटर आहे, नायक्रोमसाठी 1.1 × 10⁻⁶ ओहम मीटर आहे, तर तीच डायमंडसाठी 1.62 × 10⁻13 किंवा 1.62 × 10⁻18 ओहम मीटर आहे. ओके, सो जेवढी रेजिस्टिव्हिटी वाढत जाणार आहे तेवढाच त्याचा एरिया कमी कमी होत जाणार आहे, किंवा ते जे पण कंटेनर असेल किंवा मटेरियल असेल त्याचा एरिया कमी होत असणार आहे, लेंथ मात्र मोठी असणार आहे. ओके, आफ्टर दॅट
इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिक सर्किट. ओके, इलेक्ट्रिक सर्किट कसं असेल, स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये कोणते वेगवेगळे मटेरियल्स आहेत, कोणते वेगवेगळे वस्तू वापरल्या जातात, या सगळ्यांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये करणार आहोत इलेक्ट्रिक करंटमध्ये. आता इलेक्ट्रिक करंट याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो सगळा अभ्यास या व्हिडिओमध्ये होणं शक्य नाही. सो आय थिंक की हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. हा व्हिडिओ छोटासा होता ज्यामध्ये फक्त आपण रेजिस्टन्स, ओहम्स लॉ याविषयी अभ्यास केलेला आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट्स करा. आणि तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.